हॅलो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. त्यासोबत अजून एक खास गोष्ट आज होती, ती म्हणजे आज होता आमच्या आहोंचा बर्थडे. आणि सकाळीच आम्ही इकडे चिलकूर बालाजी टेम्पलला आलो होतो, ज्याचं दुसरं नाव व्हिजा टेम्पल असं सुद्धा आहे. आता व्हिजा टेम्पल हे नाव का पडलं हे तर मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण दर्शनासाठी इकडे एवढी सगळी गर्दी होती, कारण 12ला मंदिर बंद होतं आणि या लाईनमधून चालायला मला खूप जास्त आवडतं, म्हणून इकडे म्हणून असं धावणं सुरू होतं. आता इकडे हे रुसणं कशासाठी, तर बाहेर होती कॉटन कॅन्डी, तीच आम्हाला हवी होती. इथून आम्ही आतमध्ये एंट्री केली. एवढी सगळी गर्दी होती तरी सुद्धा प्रत्येकाचं शांततेत असं दर्शन झालं. इथपर्यंतच मोबाईल अलाउड होता, त्यामुळे मस्त असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. इकडे सुद्धा दर्शन घेतलं आणि इकडे ना खूप छान छान गोष्टी विकायला होत्या. मस्त अशा इयरिंग्स आणि मनूचं सुरू होतं, हे घेऊ की ते घेऊ. त्यानंतर छान छान अशा बँगल्स सुद्धा होत्या. तसंही श्रावण सुरू आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा थोडीशी शॉपिंग केली. मी इकडे बँगल्स घेतल्या, तर मनूला सुद्धा घ्यायच्या होत्या, म्हणून तिच्यासाठी सुद्धा मी इकडे बँगल्स घेतल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, त्यासोबत इकडे सुंदर सुंदर देवांच्या मूर्ती सुद्धा होत्या, त्या सुद्धा आम्ही बघितल्या. त्यानंतर आता खेळायला काहीतरी घे म्हणून मनूसाठी मी इकडे ही स्प्रिंग घेतली होती. आणि बाहेर येऊन बघतो तर या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदाच बघत होती. आता मला आधी असं वाटलं हे व्हाईट जांभूळ आहे का, पण ती होती करवंद, जी की खूप जास्त आंबट होती. आणि हे होतं स्टार फ्रूट. आता याआधी मी कधी खाल्लंच नाही, त्यामुळे ते तर काही घेतलं नाही. इकडे ना सुंदर असे आर्टिफिशियल सुगरणीचे खोपे होते, पण ते 200लाच होते. आणि हा सुंदर क्यूटसा करंडा होता, जो मला खूप जास्त आवडला. पण आश्चर्य या गोष्टीचं होतं की तो 400ला कसा होता हेच मला कळलं नाही. समोर जे झाड दिसतंय ना, त्याला प्रत्येकजण धागा बांधत होतं. असं म्हणतात इथे धागा बांधल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते. आता व्हिजा टेम्पल हे नाव का पडलं, तर इथे येणारा भक्त ना 11 प्रदक्षिणा मंदिराला घालतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली की मग 108 घालतात. असं म्हणतात इथे आल्यानंतर आपल्याला लवकर व्हिजा मिळतो, म्हणून या टेम्पलचं नाव व्हिजा टेम्पल असं पडलेलं आहे. समोर आम्ही इकडे शिव टेम्पलमध्ये आलो होतो आणि खाली ना सुंदर असं छोटंसं शिवलिंग होतं आणि वरती जाण्यासाठी असा भुयारातून मार्ग होता. आणि वरती आल्यानंतर ना खूप सुंदर असं मोठं हे शिवलिंग होतं, तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर दिसत होतं ना. साईडला सुद्धा ग्रीन असा छान व्ह्यू होता. प्रत्येक जण इथं फोटोज व्हिडिओज घेत होते. त्यानंतर आम्ही सुद्धा बराच वेळ इथे थांबलो आणि खाली ना इकडे सुंदर अशा देवांच्या मूर्ती होत्या, जे बघून ना खूप छान वाटत होतं. एकदम शांत आणि प्रसन्न असं वाटत होतं. घरी आलो, त्यानंतर डिनरसाठी आम्ही बाहेर आलो होतो. बर्थडे होता म्हणून इकडे हॉटेलमध्येच डिनर केलं. आता केक काय घ्यायचा म्हणून आम्ही इथे पेस्ट्री खाऊनच आजचा दिवस संपवला. चला मग, असा होता आमचा आजचा दिवस. लाईक अँड सबस्क्राईब.